सोशल मीडियावरील एका यूट्यूब चॅनलवर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत पश्चिम बंगालमधील नाजिया इलाही खान यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज कृती समिती मिरज यांच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. निवेदनात म्हटलं की नाजिया इलाही खान यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात. समाजात तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारची विधानं सामाजिक सलोखा बिघडवणारी असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मुस्लिम समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ चौकशी करावी तसेच कायद्यानुसार योग्य ती कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागणीची योग्य दखल घ्यावी आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांविरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी मौलाना शकील शेख, जयलाब शेख, हाफिज अल्ताफ नायब, महबूब अली मनीर, आफ्ताब मुजावर, हाफिज मुश्ताक सौदागर, शिवाजी त्रिमुखे, आफ्ताब मुजावर, इकबाल बागवान, नासिर शेख, फिरोजभाई साद गवंडी, इसाक मुल्ला आदि उपस्थित होते. N24 मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. जो मैं कह रहा हूँ उसको आँख खोलकर और दिल के गहराई से सुने. आँख खोलकर इसलिए कि जब आँख बंद हो जाती है तो कान भी बंद हो जाता है. हमारा ये अकीदा है कि अल्लाह के बाद अगर सबसे बड़ी कोई हस्ती है तो सरकार दो जहाँ ताजदार मदीना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात है. अगर कोई खबीस या खबीसा अल्लाह के नबी की ज़ात में या उनकी शान में गुस्ताखी करेगी यह हमको हरगिज़ बर्दाश्त नहीं होगा. अभी हाल ही में नाजिया इलाही ने अल्लाह के नबी के बारे में अपनी गंदी ज़ुबान से जहर उगला है जिससे हमें बड़ी तकलीफ़ हुई है. तो हम महाराष्ट्र प्रशासन से ये दरख्वास्त करते हैं, अपील करते हैं कि ऐसे लोगों को चुन चुन कर गिरफ्तार किया जाए और इन्हें ऐसी कड़क और सख्त सज़ा दी जाए कि इनकी सज़ा को देखकर फिर कोई दूसरा ऐसा खबीस और खबीसा पैदा ना हो और मुल्क में अमन और शांतता बरकरार रहे. आज मिरज प्रांताना समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरजेतील सर्व शांतताप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन जे नाजिया इलाही जे मुस्लिम समाजाचे प्राणाहून प्रिय, रक्ताहून प्रिय, आमच्या आई वडिलांपेक्षा प्राणांवरती त्या आमच्यासाठी प्रिय असणारे त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून समस्त मुस्लिम जगाच्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत. आणि असं जेणेकरून ज्या राज्यामध्ये असले जे माथे फिरू असतील आणि जे समाजामध्ये भांडं लावून देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा जे कोणी प्रयत्न करत असेल त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई होऊन त्यांना जबर शिक्षा होईल. जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही समाजाच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही पंथाच्या महापुरुषाच्या बाबतीत अपशब्द आणि आक्षेपार्ह विधान करणार नाही याची दखल घेऊन आणि जे गुन्हेगार आहे भविष्यामध्ये असले विधान करणार नाही यांच्यावर कडक कारवाई होईल. जेणेकरून यांना वकीलपत्रसुद्धा वकिलांनी स्वीकारणे. एखादा आपल्याला बोलण्याचा स्वातंत्र्य आहे, वक्तव्य स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ असा होत नाही आपण काही बोलाव्याने इतर लोकांच्या मनाला दुखवणार आहे आणि समाज मनाला दुःख लागणार आहे. तर असले विधान करणाऱ्यावर कडक शासन करून समाजामध्ये आणि भारतामध्ये अशांतता फैलावणाऱ्या लोकांना जबर शिक्षा करून त्यांना जेरबंद करावं एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.